नमस्कार शेतकरी बंधू, कृषीराज माऊली यूट्यूब चॅनलवर सर स्वागत. मी राजेंद्र काळे. मित्र, आपण आज या गावात इगतपुरीमधलं जे गाव आहे टाके घुटी, त्या गावामध्ये आपण आहोत. तुम्ही पाहिलं असेल एक विशेष प्रयोग परत नाटे साहेब एक प्रगती शेतकरी. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये याचे स्पष्ट बोललो होते की नवीन प्रयोग करतात. तिने आता आपल्या शेतामध्ये SRT पद्धतीने गहू लागवड केली. तर त्यांच्याकडून थोडं याच्या व्हरायटी कुठली काय काय गोष्टी केल्या त्या शेतामध्ये आपण त्याच्याकडून ऐकूया. नाटे साहेब नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव बाजीराव एकाच नाटे, मुक्काम पोस्ट टाकेगुटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. मी गेले 7-8 वर्षापासून SRT पद्धतीने शेती करत आहे. SRT पद्धत म्हणजे जमिनीची कोणत्याही प्रकारे मशागत न करता येणारी शेती, त्याला आपण SRT म्हणतो. ते SRTमध्ये म्हणजे एकदाच जमिनीची मशागत करून गादी वाफा करून घ्यायचा. त्याच्यावर आपण जे आपलं भात असेल काय कोणतं पीक करून घ्यायचं. त्यानंतर पुढील पीकसुद्धा करताना जमिनीची मशागत न करता, आता आपण गेल्या टायमाला याच्यात भात केला होता टोकन पद्धती SRT पद्धतीने. भाताचं व्यवस्थित उत्पन्न काढून लगेच गव्हाची टोकननी केली, तर गहू पण सुंदर प्रकारे आलेला. नाटे साहेब मला सांगा, नाटे साहेब मला एक गोष्ट सांगा की तुम्ही SRT पद्धती हे जे बोलताय, तर साधारणतः तुम्ही आता प्रत्यक्ष जरा वेगवेगळे क्रॉप इथे घेताय. ते महत्वाचं तंत्रज्ञान आहे की नांगरणी उकरणी न करता ते लावणं. तर या खरीपमध्ये तुम्ही भात लागवड केली होती त्याच्यामध्ये, आणि आता तुम्ही गहू लागवड केली. तर मला एक गोष्ट सांगितलं, आता गहू लागवड तुम्ही केली, तर ही किती क्षेत्रावर गहू लागवड केली, कुठली व्हरायटी, पाणी किती वेळेस दिलं, खतं किती वेळेस वापरले, हे थोडं शेतकऱ्याला सांगा. तरी मी पूर्ण 1.5 एकरमध्ये माझं गव्हाचं प्लॉट आहे. तर 1.5 एकरला मला फक्त 30 किलो बियाणं लागलं टोकन पद्धतीने. म्हणजे बियाण्याची बचत. बियाण्याची बचत. आणि बियाणे अंकुर कंपनीचं आहे मला वाटतंय, केदार व्हरायटी, आणि घरचंच बियाणं वापरलं मी. आणि 30 किलोमध्ये 1.5 एकरचा रान काढला. आणि जमिनीची कोणत्याही प्रकारे मशागत नाही केली. तिथे माझे जवळजवळ 9 ते 10 हजार रुपये वाचलेत, नांगरटी रोटावेटरचे. आणि सुरुवातीला टोकन करण्यासोबतच थोडासा सुपला घेतला 15-15 खत, आणि टोकन करून दिली. आणि अगोदर जमीन वापसा कंडिशनमध्ये आणली. टोकन केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी रेन पाईपच्या द्वारे पाणी दिलं मी, आणि व्यवस्थित उगवण वगैरे झाली त्याची. मित्र, तुम्ही पाहिलं असेल की नाटे साहेबांनी आता गहू SRT पद्धतीने लावलाय. म्हणजे याच्या आधी केलं होतं त्यांनी भातातून जे रान होतं तसं रान होतं, त्याच्यामध्ये कुठली मेहनत न करता फक्त त्याच्यामध्ये टोकन पद्धतीने भाताची चूड पण तशीच खाली शिल्लक लावलेलं आहे. पहा, तुम्ही पाहिलं असेल तर भाताची चूड पहा, कोंबीची साईज पहा, या सगळ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये महत्वाचं आहे की फार कमी प्रमाणात खताचा वापर आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात सेंद्रिय पद्धतीच्या दृष्टिकोनातून हा गहू इथं झालेला आहे. तरी मित्र, आता तंत्रज्ञानाकडे जाण्याची गरज आहे. नाटे साहेब जवळजवळ 5-6 वर्षापासून ते सेंद्रिय शेती करतात किंवा SRT पद्धतीचा वापर करतात. हे बऱ्याच लोकांची कल्पना आहे की SRT पद्धतीने पीक येत नाही किंवा तंत्रज्ञान वापरणं अवघड आहे. त्याच्यामध्ये काही अवघड नाही. आता हे नाटे साहेब करू शकतात, तुम्ही का करू शकत नाही? म्हणून सगळ्यांना मी विनंती असेल मित्र, SRT पद्धतीने किंवा कमीत कमी खर्चामध्ये शेती कशी येईल त्याच्यातलं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान. तरी तुम्ही पाहिलं असेल गहू एकदम सुंदर गहू आहे पहा, या पद्धतीने गहू आपण करू शकतो. तरी सर्वांना मी विनंती करेल मित्रो, आता हे पहा, तुम्ही पाहिलं असेल गहू व्यवस्थित दिसतोय, तर या पद्धतीने गहू साडवणी करावं. गहू नाही तर खरीप रब्बी उन्हाळ्यामध्ये जे जे आपल्याला आवश्यक ते क्रॉप सगळ्यांनी करायला असं मला वाटतंय. तरी पुन्हा एकदा त्या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल का बालेराव साहेब कृषी सहाय्यक या गावामध्ये आहेत. परत महत्वाचे कृषी परीक्षक, मंडळ कृषी, तालुका कृषी अधिकारी नेहमी व्हिजिट. मागच्या सुद्धा आम्ही भाताची SRT पद्धतीने याच्यामध्ये व्हिजिट दिली होती, आणि त्यावेळी त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न त्याच्यामध्ये दिलं. आणि याच्यामध्ये सुद्धा नाटे साहेब चांगल्या गावातील चांगल्या प्रकारचं उत्पन्न याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतं. साधा किती उत्पन्न येऊ शकते याच्यामध्ये? साधारण गेल्या वर्षाच्या तुलनात्मक ना, गेल्या वर्षी मी 22 किलोचं बियाणं पेरलं होतं ना. उत्पन्न 30 गुंठ्याला जवळजवळ 14-15 क्विंटल उत्पन्न आलं. यावर्षी 30 किलो म्हणजे क्षेत्र थोडं वाढवलंय मी. तर निश्चित मला 20 ते 22 क्विंटल निश्चित उत्पन्न भेटेल. मित्र पहा, म्हणजे 22 ते 25 क्विंटल म्हणजे 22 क्विंटल पर्यंत गहू होणार एवढी शाश्वती त्यांना आहे. म्हणून तंत्रज्ञान वापरा. तर तंत्रज्ञान वापराल तर तुमचं पीक चांगलं येईल, तर ऑटोमॅटिकली 2 पैसा तुम्हाला भेटेल. म्हणून आमचं महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं एकच मोठं आमचं एक हे की आम्ही तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू शेतकऱ्यापर्यंत. त्यांनी अडॅप्ट केलं तर अशा प्रकारे गहू आपल्याकडे घेऊ का कुठलाही आपण पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तरी सर्वांना विनंती करतो की नवीन तंत्रज्ञानाकडे वळा आणि अशा पद्धतीने गहूची लागवड करा असं मला वाटतं. नमस्कार. सगळीकडे घ्या पूर्ण. आणि हे करा, मध्ये ओळी बी घ्या, मध्ये ओळी घ्या, यासाठी पद्धतीने पूर्ण
खाली पूर्ण ओळी दिसल्या पाहिजे नागराचा गाव केलाय म्हणजे हा हे घ्या ते घ्या सगळे जण चला ओके